बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर शहरातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने. कोल्हापूर जिल्ह्यातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढावेत या मागणीसाठी आज हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर चिटणीस स्वप्नील पवार यांना देण्यात आले. धार्मिक स्थळांवर भोंगे लावणे हा कोणत्याही धर्माचा अनिवार्य भाग नाही. ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याला धोका होतो. मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढणे म्हणजे कोणाच्याही मूलभूत अधिकारांवर गदा आणणे असे होत नाही. भोंग्यामुळे जर नागरिकांना त्रास होत असेल तर मशिदीवरील भोंगे जप्त करावेत असे निर्देश 23 जानेवारी 2025च्या उच्च न्यायालयाने दिले आहेत. म्हणून गेले 8 दिवस अनधिकृत भोंग्याविरोधात शहरात व जिल्ह्यात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये हिंदू एकता आंदोलन या संघटनेने व इतर काही संघटनांनी तसेच सर्वसामान्य त्रस्त नागरिकांनीही रीतसर तक्रार अर्ज दिले आहेत. यानंतर आम्ही पोलिसांकडे अर्जानंतर काय कारवाई केली अशी विचारणा केली असता अजून कसलीही कारवाई केली गेलेली नाही असे आढळून आले. उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे कसल्याही प्रकारची लेखी समज कोणत्याही मशीद प्रशासनाला दिलेली नाही अशी माहिती समजून आली. आम्ही पोलिसांकडे केलेली तक्रार अर्जाची प्रत निवेदनासोबत जोडली आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या विषयावर कोठे कोठे तक्रारी केल्या आहेत याची माहिती आपण घ्यावी व संबंधित पोलीस स्टेशनला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात यावी असे कळवावे अशी विनंती केली आहे. पोलीस प्रशासन या विषयात काहीच कारवाई करत नसेल तर हा न्यायालयाचाही अवमान होत आहे. लवकरात लवकर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही तर हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्ववादी संघटना आणि त्रस्त सर्वसामान्य नागरिक या विषयावर मोठे आंदोलन उभे करतील असेही या निवेदनात म्हटले आहे. याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असे स्वप्नील पवार यांनी आश्वासन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी केले. यावेळी हिंदूराव शेळके, गजानन तोडकर, विलास मोहिते, श्रीकांत पाउंडकर, सुरेश यादव, अनिल दिंडे, आशिष लोखंडे, वैभव कवडे, अनिकेत पवार, अनिल दैरे, राज धोंडीराम सुभेदार, अमोल खाडे, किशोर घाडगे, किरण कुचकर्णी, नितीन काकडे, विजय शर्मा, कुंदन कोळी, कैलास दीक्षित, निलेश शिंदे, निखिल उल्पे, प्रशांत साळके, रामभाऊ मेधे, विजय चौगले, ओंकार कदम, केदार चौगले, प्रतीक धिसले, आदित्य आरेकर तसेच हिंदू एकताचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते आंदोलनास उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.